राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते। दोन्ही नेत्यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। पुण्यातील चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं। त्यावेळी दोघांनी AK-47 चा अनुभव घेतला। त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधलाय। अजित पवारांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना अजितदादांनी लक्ष्य केलंय। गेल्या काही दिवसापासून बीडमधील घटना, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे अजित पवार व धनंजय मुंडे हे माध्यमांच्या निशाण्यांवर आहेत। त्यामुळेच आज संधी भेटताच अजित पवारांनी मिश्किलपणे माध्यमांवर निशाणा साधला। महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या हाती असलेली AK-47 मीडियावाल्यांच्या दिशेने वळवली। यावेळी मीडिया प्रतिनिधींमध्येही हशा पिकला। पुण्यातील तळेगाव MIDC येथे आयोजित लोट इंडिया प्लांट मॅन्युफॅक्चरिंगच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते। तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विकास कामांच्या आणि उपक्रमांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ संपन्न झाला। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतीचं भूमिपूजन समारंभ पार पडलं। पुण्यातील या विविध विकास कामांच्या सोहळ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी माध्यम प्रतिनिधींची फिरकी घेतली। महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू, अशी मिश्किल टिप्पणी करत अजितदादांनी मीडियावर निशाणा साधला। पुण्याच्या चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं। त्यावेळी दोघांनी AK-47 चा अनुभव घेतला आणि त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधला। सध्या अजित पवारांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून माध्यमांच्या दिशेने अजित पवारांनी बंदूक ओवळून मिश्किलपणे टिप्पणी केल्याचं दिसून येत आहे। आम्ही दोघं तर सगळ्यात बातम्या द्या जायचं बघ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.